मराठवाड्याच्या वरच्या भागात बांधलेली 48 टीएमसी पाणीसाठ्याची बेकायदेशीर धरणं बॉम्बनं उडवून द्या अशी खळबळजनक मागणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली। राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाच्या अन्यायकारक भूमिकेमुळे संतप्त बंब यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हा घरचा आहेर दिला। मराठवाड्यातले शेतकरी नक्षलवादी होण्याकडे वाटचाल करतात, याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं। उसाला एफआरपीनुसार दर देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापुरात खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरली। कारखान्याला एकाच टप्प्यात एफआरपीनुसार सर्व रक्कम मिळणार आहे, मग शेतकऱ्यांना 3 टप्प्यात ही रक्कम कारखाने का देत आहेत असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उपस्थित केला आहे। गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे देणं ही काँग्रेसची चूक होती अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खंत बोलून दाखवली। गृह मंत्रालय दिलं नसतं तर राष्ट्रवादी 2 वर्षात संपली असते असा दावाही त्यांनी केला। गृह मंत्रालय मुख्यमंत्र्यांच्याच हाती असायला हवं असं करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं पृथ्वीबाबांनी कौतुकही केलं। कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली। सर्वच पक्षात बंडखोरीला उधाण आले, त्यामुळे या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू आहे। बंडखोरीचा सर्वाधिक फटका शिवसेना आणि भाजपला बसलाय, तर 27 गावांमध्ये शिवसेना विरुद्ध संघर्ष समिती किंवा भाजप अशी एकाच एक लढत व्हावी असा प्रयत्न भाजपनं सुरू केलाय। महापालिकेतील मुख्य लढतीचं चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप शिवसेना युती बारगळली असली तरी भाजपनं रिपाईसोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय। रिपाईसाठी भाजपनं 12 जागा सोडल्यात, त्यामुळे या युतीचा फायदा भाजपला होईल असा अंदाज वर्तवला जातोय। मॅगी नूडल्स खाण्यासाठी 100% सुरक्षित आहेत असा दावा पुन्हा एकदा नेस्ले इंडिया कंपनीनं केलाय। मुंबई हायकोर्टानं सुचवलेल्या 3 प्रयोगशाळांमध्येच मॅगीच्या 6 विविध प्रोडक्ट्सच्या 90 नमुन्यांची चाचणी करण्यात आली। या तिन्ही चाचण्यांमध्ये मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण कमी आढळल्याचा दावा नेस्ले इंडियानं केलाय। विकास प्रकल्प रखडलाय की काय समस्या उद्भवतात याचा अनुभव सध्या पुणेकर घेत आहेत। मुठा नदीवर उभ्या राहत असलेल्या मुंढवा इथे नदीतलं पाणी स्वच्छ करून शेतीसाठी कॅनॉलमध्ये सोडण्याचा प्रकल्प सुरू आहे। त्यासाठी नदीतलं पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार होती, मात्र अडवलेलं पाणी स्वच्छ करून कॅनॉलमध्ये सोडलं जात नाहीये, त्यामुळे अडवलेल्या पाण्याचा उपद्रव व्हायला सुरुवात झाली आहे। माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं निधन झालं। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। मुंबईतल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारांदरम्यान मध्यरात्री 12:30च्या सुमाराला त्यांचं निधन झालं। ते 55 वर्षांचे होते। मदन पाटील हे सांगलीचे 2 वेळ खासदार होते, तर 1 वेळ विधान परिषद आणि 1 वेळ सांगली विधानसभेचे आमदार होते। वीज चोरीचा अजब प्रकार पुण्यात उघडकीस आलाय। रिमोटच्या साह्यानं थोडके नाही तर तब्बल 83,000 युनिट वीज चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। बाजारभावानुसार चोरी केलेल्या विजेचं बिल 11,92,000 रुपये आहे। या प्रकरणी नांदेड गाव इथल्या अक्षय इंडस्ट्रीज या बर्फ तयार करणाऱ्या कारखान्याच्या धनकुडे मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कोकण रेल्वेचं दुपदरीकरण होणार आहे। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत घोषणा केली आहे। कोकण रेल्वेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी कोकणवासियांना हे गिफ्ट दिलंय। याबरोबरच कराड, चिपळूण आणि कोल्हापूर वैभववाडीसह रेल्वेनं जोडलं जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। कोकण रेल्वेचं विद्युतीकरणही करण्यात येणार आहे। ठाण्यात ॲपल S6 आणि ॲपल S6 प्लस या आयफोनचं लॉन्चिंग करण्यात आलं। मध्यरात्री 12 वाजता हे फोन घेण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती। ॲपलनं नव्यानं बाजारात आणलेल्या या दोन्ही हँडसेटमध्ये 3D टच या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय। त्यामुळे आयफोनचा डिस्प्ले 3 प्रकारचे टच जाणू शकतो। मोबाईलवर बोलता बोलता कॉल ड्रॉप झाल्यास तुम्हाला त्याचा आता मोबदला मिळणार आहे, कारण कॉल ड्रॉप झाल्यास चालू कॉलसाठी ₹1 नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना ट्रायनं संबंधित कंपन्यांना केली आहे। आगामी वर्षात 1 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे, मात्र एका दिवसामध्ये एका ग्राहकाला ड्रॉप झालेल्या फक्त 3 कॉलसाठीच ही भरपाई मिळणार आहे। रेल्वेच्या वेटिंग लिस्टमधील तिकीट कन्फर्म होण्यासाठी वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। तुम्ही काढलेले तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि त्याच मार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा असेल तर तुम्हाला दुसऱ्या गाडीचं तिकीट उपलब्ध होणार आहे। 1 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या नव्या सिस्टीममुळे वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्यांचा मनस्ताप दूर होणार आहे।
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी दुष्काळाच्या वणव्यात भाजून निघालाय। त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले। कोकणात तेवढा दुष्काळ नसला तरी दुष्काळग्रस्तांसाठी आता पटवर्धन हायस्कूलची मुलं धावून गेली आहेत। या मुलांनी घरोघरी फिरून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी गोळा केलाय। 10 रुपये गोळा करत या मुलांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 3 लाखांचा निधी जमवलाय। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालं। दुसऱ्या टप्प्यात 6 नक्षलग्रस्त जिल्ह्यातील 32 मतदारसंघांमध्ये हे मतदान होतंय। या टप्प्यात जितनराम मांझींसह 456 उमेदवारांचं भवितव्य मतदार राजा ठरवणार आहे। मतदान केंद्रांवर सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली। न्यायाधीशांची नियुक्ती कॉलेजियम पद्धतीनेच होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला। राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग म्हणजेच NJAC पद्धत न्यायालयानं अवैध ठरवली। न्यायालयाचा हा आदेश म्हणजे केंद्र सरकारला दणका मानला जातोय। सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारनं NJAC पद्धत सुरू केली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।